नसरापूर अत्याचार आणि हत्येप्रकरणी चिमुकलीला न्याय तर नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टाने आपल्यासमोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। फडणवीस प्रगल्भ, विकसित महाराष्ट्र देणारे अष्टपैलू नेते, उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या आणि आदित्य यांच्या भविष्याकडे बघावं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल, बारामतीच्या जनता दरबारामध्ये जय पवारांचं सूचक विधान। टीईटी पेपरफुटीतील आरोपींवर मकोका लावणार, कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली, परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी आता आरोपी सिया आणि चेतनला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं आणि विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर, नाशिकमधली धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवणार, तर वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार, स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, रोजगार निर्मितीला प्राधान्य। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियानाची योजना, तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात ही योजना राबवली जाणार, महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती।